मित्रांनो, रॉयल शेतकरी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आज भरपूर असा पाऊस पडला आहे. मी ड्युअल कॅमेरा हा चालू केलेला आहे. बघू शकता हा पाऊस, हे ढगाळ वातावरण, आणि मी आज शेतावर आलेलो आहे. आपलं ऑलमोस्ट किती काम झालेलं आहे पोल्ट्री फार्मचं ते बघायला. तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता ती पोल्ट्री बांधलेली आहे, तिचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. तर अजून थोडंसं बाकी आहे. भरपूर असा वेळ गेलेला आहे. माझ्या बड्डेपासून हा पोल्ट्री फार्म चालू काम होतं. तर तुम्ही बघू शकता शेत बघा किती ओलं झालं आहे. आज पहिला पाऊस असा हा पूर्ण शेताला पूर्ण ओला केला आहे. तर तुम्ही बघू शकता तर आपण कुठपर्यंत काम झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही अशीच व्हिडिओ माझ्या लाईक करत राहा, फॉलो करत राहा. तर आपली पेरणी करायचा पण टाईम ऑलमोस्ट चालू झालेला आहे. तर आपण आता थोड्याच दिवसात पेरणीची पण एक व्हिडिओ टाकणार आहे. तर असा हा आपला वावर आहे. इकडे तुम्ही बघू शकता नजर नाही जाणार असा एवढा लांब वावर आहे. आणि आपण ह्याच्यातच एक पोल्ट्री बांधलेली आहे. बघू शकता हा चिंचेचा झाड आहे, इकडे आंब्याचं झाड, आणि आपले फार्म हाऊसचे कामही चालू आहे. इकडे आपण आता पेरणी करणार आहे. इथे आपल्या पेरणीची जागा आहे. हे एक शेत आहे पेरणीसाठी. तर ऑलमोस्ट आज इकडे ग्रीन नेट जाळी लावणार आहे. ऑलमोस्ट इकडची झालेली आहे. मित्रांनो बघू शकता हा गेट आहे, तिकडे काम चालू आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला मी कुठपर्यंत झालं आहे. ही बघा ऑलमोस्ट आपली पोल्ट्री रेडी झालेली आहे. पत्रे ताडपत्री मारून अजून जाळ्या पण मारायच्यात. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाळ्या मारताना व्हिडिओ दाखवतो. ऑलमोस्ट मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता असा पॅसेज आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल मी. असा हा पॅसेज आहे. आणि वर असा एक झाडाच्या तिकडे सोलर कॅमेरा बसवला आहे. तर तुम्ही अशी ही बघू शकता ऑलमोस्ट आपली पोल्ट्री शेड कशा प्रकारे तयार केलेला आहे. बांबूच्या सहाऱ्याने मागच्या टायमाला बांबू फक्त लावलेले, आता या टायमाला पूर्ण बनवलेला आहे. रेडी ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा हा बाजूला पूर्ण शेत आहे आणि शेताच्या मधोमध हा पोल्ट्री फार्म आहे. तर अशाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा, फॉलो करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.